नमस्कार. गेला 1 महिना घरी असल्यामुळे आता मला घरी म्हणजे हॉटेलला यावं लागलं आणि हॉटेलला आल्यामुळं मी आता हॉटेलमध्येच वेळ मिळाल्यावर व्हिडिओ करत आहे. तर 1 महिना असा म्हणजे आमचा घरातच गेलेला आहे दुःखामध्येच. आमचे सासरे वारल्यामुळं 1 महिना आम्ही हॉटेल बंद ठेवलं होतं. म्हणजे सगळेच आमचे बिझनेस असे ठप्प होते. गाड्या बंद होत्या आणि हॉटेल पण बंद होतं. म्हणजे कारण घराच्या बाहेर पडताच येत नाही. पण आता 1 महिना झाल्यानंतर आता घराच्या बाहेर पडून आम्ही हॉटेल्सची सुरुवात केलेली आहे आणि हॉटेलमध्येच आता व्हिडिओ करत आहे की कारण कसं आहे की जीवन जगण्यासाठी उद्योगाची, नोकरीची खूप गरज असते. जीवनामध्ये सुखदुःख येणारच आणि सुखदुःख येतंच. जीवन हे सुखदुःखाचं मिश्रण आहे. सुखदुःख येतातच आणि आलेल्या सुखदुःखाला सामोरं जावंच लागतं, कारण ही काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजेमुळंच आम्ही त्या दुःखाला सगळ्यांनी मिळून सामोरं गेलेलो आहोत आणि तो पण दुःखाचा काळ गेला. नाना आमच्या आठवणीत आहेत. ते आमचे विसरणारे नव्हेत. आम्हाला क्षणाक्षणाला नानाची आठवण येते. पण तेही थोडंसं मागं टाकून आता प्रपंच सांभाळणं आणि जीवन जगणं गरजेचं राहते. मागं राहिलेल्या माणसाचं काय जीवन जगणं थांबत नाही. म्हणून आता जगणं आहे. आपल्याला काय वाटतं की दुःख आपल्या आयुष्यात येऊच नाही. पण सुख आणि दुःखाचं हे जे मिश्रण आहे आणि या सुख-दुःखाच्या मिश्रणानं जीवन जगावं लागतं आणि जीवन जगता जगता प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि सुख आणि दुःख हे एका नाण्याची 2 बाजू असल्यामुळं सुखाचे दिवस लवकर जातात पण दुःखाचे दिवस लवकर जात नाहीत. तसंच आम्हाला 1 महिना आज नानाची तब्येत बरोबर नसतापासून तर आज 1 महिन्यापर्यंत म्हणजे आम्हाला म्हणजे आमचं टेन्शनमध्येच आमचे दिवस गेलेले आहेत. सतत टेन्शन कसं होणार, काय होणार, काय नाही, कमी होणार का, जास्त होणार का, काही त्रास म्हणजे असं होतं त्यांचं चालू आणि त्याच्यामुळं एक जर घरात व्यक्ती बिमार असेल तर सगळं घरचं घर आपण खोळंबलेलं असतो आणि सगळ्यालाच म्हणजे त्या व्यक्तीची चिंता वाटत असते. पण कसं असते बघा, पिकलेलं पान कधीतरी एकदा गळून पडणार. तर नानाचं वय 100 वर्ष झाल्यामुळं नाना हे पिकलं पान होतं आणि ते गळून पडले. पण त्यांचं ते प्रेमळ वागणं, बोलणं म्हणजे त्यांची वाणी गोड असं म्हणजे म्हातारे झाले 100 वर्ष जरी झाले तरी आम्हाला जाऊनही असं म्हणजे आम्हाला वाटणं म्हणजे त्यांचंही भाग्य आणि आमचं पण खूप भाग्य म्हणावं लागेल. तर असं आज 1 महिना झालं हॉटेल बंद होतं पण आता अजून नव्याने उद्योगाला आज 3रा दिवस आहे. हॉटेल सुरू केलेलं आहे मी. 3 दिवस झालं. करावंच लागणार आहे हो, जगावंच लागणार आहे बऱ्यानं वाईटानं. तर मला काय म्हणायचं आहे की जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे जे मिश्रण असतं म्हणजे सुख-दुःखाचं जे मिश्रण असतं बघा ना तुम्ही, नुसतं सुखच असल्यानं जीवनाला मजा नाही आहे आणि नुसतं दुःखच असल्यानं जीवनाला मजा नाही. तर सुख आणि दुःख 4 दिवस सुनेचे आणि 4 दिवस सासूचे म्हणल्यासारखं सुख आणि दुःख जर आपल्या आयुष्यामध्ये आलं म्हणजे थोडं सुख, थोडं दुःख, थोडं दुःख, थोडं सुख हे जर असं येत राहिलं तर काय होतं माहीत आहे का की जीवन जगण्याला एक मजा येते. म्हणजे दुःख जर असेल तर आपण सुखाची वाट बघतो आणि सुख असलं तर दुःखाची वाट बघतो का नाही बघत. पण सुखाचे दिवसच लवकर जातात. सुखाचे सकाळ कधी झाली, दुपार कधी झाली, संध्याकाळ कधी झाली हे कळत नाही आणि दुःख असेल तर सकाळ होत नाही, दुपार होत नाही, रात्र जात नाही. म्हणजे हे दुःखाचे असे दिवस असतात पण त्याही दिवसाला तोंड द्यावं लागतं आणि याही दिवसाला तोंड द्यावं लागतं. दिवस कोणासाठीच थांबायला आलेला नाही आणि तो जाणाराच आहे. पण आपल्यालाच हिमतीनं जगावं लागतं आणि सुखादुःखाच्या ह्या मिश्रणासहितच जीवन जगावं लागतं.
सुख मला दे, दुःख दुसऱ्याला दे म्हणल्यानं जमणार नाही. तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीची सांगड घालूनच आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि सुखदुःख लहान मोठ्या गोष्टी आयुष्यात येणारच आहे. घरपरिवारामध्ये सुखदुःख येणारच आहे. आणि तसंच आमच्याही परिवारात दुःख आलं होतं आणि त्या दुःखाला आम्ही म्हणजे झेललं, पेललं आणि त्या दुःखातून आम्हाला आता थोडे दिवस लागणार आहेत बाहेर पडायला. पण आम्ही सावरू, स्वतःला सावरून आम्ही आता कुठं तर सगळं म्हणजे बिझनेस आमचा आम्ही सगळा सुरुवात केलेली आहे. 4 दिवसामध्ये हे बिझनेस व्यवस्थित होणार, पुढं सुरळीत चालणार. नमस्कार.